शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन नुकतंच कोल्हापुरात पार पडलं। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून करण्यात येणाऱ्या कामाची माहिती देण्यात आली। गोरगरिबांच्या वैद्यकीय अडचणी ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलै 2023ला या कक्षाची स्थापना केली। कॅन्सरग्रस्त रुग्णांना 1 लाखापर्यंतची मदत या माध्यमातून देण्यात येते। विशेष करून ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा व्हावा या दृष्टीनं विशेष लक्ष देण्यात येते। विद्युत अपघात, वृद्धांना गुडघे बदलणे, खुबा बदलणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, ब्रेन हॅमरेज, हार्ट अटॅक अशा विविध आजारांसाठी आर्थिक सहाय्यता करण्यात येते। समाजामध्ये अनेक वेळेला आपण बघत असाल की अनेक वेळेला अशी मुलं आहेत की जी लहानपणापासून जन्मता मुखबधीर आहेत किंवा कर्णबधीर आहेत, जे बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत। अशा मुलांच्यासाठी वय वर्ष 2 ते 6च्या मध्ये जर कॉक्लिअर इम्प्लांट नावाची सर्जरी केली तर ही लहान मुलं त्या ठिकाणी बोलू शकतात, ऐकू शकतात। आपण पाहत असाल की थॅलेसेमिया मेजर नावाचे लहान बच्चू असतात, थॅलेसेमिया मेजर या आजारानं ग्रस्त असलेली या लहान बच्चूंना महिन्यातून एकदा, महिन्यातून 2दा रक्त चढावं लागतं, कारण रक्त तयार होण्याची प्रक्रिया या मुलांमध्ये होत नसते काही तांत्रिक कारणामुळं। आणि अशा लहान मुलांवर जर बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी जर वेळेवर झाली नाही तर ही लहान मुलं देखील दगावू शकतात। वय वर्ष 20 होईपर्यंत 1400 बाटल्या रक्त अशा मुलांना सरासरी चढवावं लागतं। आणि म्हणून अशा बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीचा देखील समावेश आता आपण CM रिलीफ फंडमध्ये केलेला आहे। अशा मुलांचे देखील प्राण या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून वाचतात। 500 पेक्षा अधिक मुलांचे प्राण या योजनेच्या माध्यमातून बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या सर्जरीच्या माध्यमातून वाचलेत। बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाची अदलाबदल देवाणघेवाण केली जाते तेव्हा त्याला अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आपण म्हणतो। मग त्याच्यामध्ये किडनी प्रत्यारोपण आहे, लिव्हर प्रत्यारोपण आहे, फुफ्फुस प्रत्यारोपण आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या लंग ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे, हँड ट्रान्सप्लांट आहे। अशा कुठल्याही पद्धतीच्या ट्रान्सप्लांट जर सर्जरी असतील तर त्याच्यासाठी देखील आपण या सहाय्यता निधीच्या माध्यमातून तब्बल 2 लाख रुपयांचं तात्काळ अर्थसहाय्य या ठिकाणी करत आहोत। आत्तापर्यंत 25,000हून अधिक रुग्णांना 200 कोटीहून अधिक अर्थसहाय्य या माध्यमातून दिल्याचं चिवटे यांनी सांगितलं। काही महिन्यांपूर्वी मुस्लिम दाम्पत्याच्या दुवा या मुलीला वाचवण्यासाठी 3 लाखाची मदत करण्यात आली होती। हे दाम्पत्यानं आपल्याला मिळालेल्या मदतीची माहिती दिली। म्हणजे मुख्यमंत्री साहेब इथे कोल्हापूरमध्ये आले होते सभेसाठी। मग तेव्हा अजूनही नुकतीच डिस्चार्ज झाली होती, मग त्यामुळे आम्ही हिचं बारसं वगैरे काही केलं नव्हतं। मग त्यामुळे आता त्यांच्या आशीर्वादाने म्हणून आम्ही हिचं नावसुद्धा तेव्हा दुवास ठेवलं होतं। यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कोल्हापूर प्रतिनिधी प्रशांत साळुंखे यांच्यासह तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते।